400 वर्षापेक्षाही जुनी रेसिपी म्हणजे रोडगा. रोडगा म्हणजे विदर्भातील माणसाचं प्रेम. रोडगा हा शेतामध्ये गौऱ्यांवर भाजला जातो. विदर्भात काही धार्मिक कार्यक्रम असेल तर हा रोडगा तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. तर हा विदर्भ स्पेशल बेत कुणालाही अगदी सहज आपल्या घरी करता येईल या पद्धतीने आज आपण करणार आहोत. आणि त्यासोबतच महाप्रसाद व लग्नाच्या पंक्तीतील वांग बटाट्याची भाजीही करत आहोत. जय गजानन माऊली. प्रिया मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. चला तर रेसिपीला सुरुवात करू. तर आपल्याला लागतील बटाटे आणि काटेरी वांगे. मी इथे 2 बटाटे आणि 4 वांगी घेतलेत. बटाट्याची साल मी काढून घेतली, नाही काढली तरी चालेल. बटाटा कापताना मोठ्या मोठ्या फोडी करायच्या म्हणजे भाजी दिसायलाही छान दिसते. वांगी कापताना त्याचं थोडंसं देठ कापून बाकीचं तसंच राहू द्यायचं आणि छान मोठ्या मोठ्या फोडी करायच्या. शक्य असेल तर काटेरी वांगीच घ्या, त्याची भाजी छान होते. वांगी घेताना ती कोवळी घ्या, त्यात जास्त बी नसतं, त्यामुळे भाजी चवीला खूप छान होते. मी इथे मिठाचं पाणी घेतलं. वांगी आणि बटाटा कापल्यानंतर ती काडी पडतात, तर अशी मिठाच्या पाण्यात ठेवली तर ती काडी पडत नाहीत. आपली बटाटा आणि वांगी कापून झाली की आता हे बाजूला ठेवू आणि तोपर्यंत वाटण तयार करू. मिक्सरच्या भांड्यात घेऊ एक मोठा कांदा, त्याचे उभे काप करून घेतलेत. अर्धी वाटी खोबरं, 1 टमॅटो जाडसर कापून घेतला. त्यानंतर मी इथे घेतली भरपूर सारी कोथिंबीर, 4 ते 5 हिरव्या मिरच्या. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 पूर्ण लसूण गाठा आणि अद्रक. कोथिंबीर छान भरपूर घ्यायची, कोथिंबीरीमुळे भाजीला कलर छान येतो. भाजी जर तुम्हाला लालसर हवी असेल तर कोथिंबीर नाही घातली तरी चालेल, पण कोथिंबीर घातली तर भाजीला छान काळपट कलर येतो. त्यानंतर मी इथे काही मसाले घेतलेत. त्यामध्ये 1 चमचा तीळ, 1 चमचा शेंगदाणे. तीळ आणि शेंगदाणे घेताना ते जास्त घेऊ नका, त्यामुळे भाजीला पांढरा कलर येतो. फक्त चवीसाठी घ्यायचेत. 4-5 लवंग, 1 मसाला वेलची, 1 इंच दालचिनी, 5 ते 6 काळी मिरे, 1 चमचा जिरं आणि 1 तमालपत्र. भाजी करताना आपण गरम मसाला तर घालतोच, पण असे ताजे मसाले घेतले तर भाजी चवीला खूप मस्त होते आणि भाजीला कलरही खूप छान येतो. आता यामध्ये पाणी न घालता मिक्सरला बारीक करून घेऊ. यामध्ये कोथिंबीर आणि टमॅटो असल्यामुळे वाटण छान बारीक होतं आणि तसंही कोणत्याच वाटणामध्ये पाणी घालायचं नाही, त्यामुळे त्याची चव बदलते. तर हे बघा, मी यामध्ये पाणी न घालता वाटण छान बारीक करून घेतलं. आता भाजीला फोडणी घालायची आहे, तर कढईमध्ये घेऊया अर्धी वाटी तेल. आपल्या नेहमीच्या भाजीपेक्षा या भाजीला तेल थोडं जास्त लागतं. भाजीच्या वर छान तर्री यायला हवी. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी. मोहरी छान फुटायला हवी. मोहरी फुटली की अर्धा चमचा जिरं. जिरं छान फुलू द्यायचं, तेव्हाच भाजीला छान स्मेल येतो. आता कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा. कांदा छान सोनेरी होईपर्यंत तेलावर परतवून घेऊ. कांदा छान सोनेरी कलरवर परतवून घ्यायचा, नाहीतर तो खाताना कच्चा वाटतो. कांदा चांगला परतून घेतला की आता त्यामध्ये घालू आपण तयार केलेलं वाटण. आता हे कांद्यामध्ये मिक्स करू. मिक्स करून झालं की त्यानंतर आपल्याला लागेल भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर अशी मसाल्यासोबत परतवून घेतली तर ती भाजीमध्ये चांगली मिक्स होते. आता गॅस मंद करायचा आणि मसाला 3 ते 4 मिनिट परतवून घेऊ. मसाला आपण भाजलेला नाही, त्यासाठी त्याला तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचा. तर वाटण चांगलं परतून घेतलं की बघा त्याला छान तेल सुटलं. आता यामध्ये घालू 1 चमचा लाल तिखट. तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला. वाटण करताना आपण खडे मसाले घेतले, त्यासाठी गरम मसाला हा कमी घालायचा. आता सर्व मसाले मिक्स करायचे आणि तेलावर 1 मिनिट तरी परतवून घ्यायचे. सुखे मसाले परतवून घेतले की आता त्यामध्ये घालू बटाटा आणि वांगी. चवीनुसार मीठ. आता हे मसाल्यामध्ये बटाटा आणि वांगी छान मिक्स करून घेऊ. मसाला बटाटा वांग्याला छान लावून घेतला की आता यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट याला एक वाफ काढून घ्यायची. मधामधातून त्यामध्ये चमचा फिरवायचा म्हणजे खाली लागणार नाही. अशी वाफ दिली की बटाटा आणि वांगी लवकर नरम होतात आणि भाजी चवीलाही छान होते. तर 2 मिनिट मी चांगली वाफ दिली. आता त्यामध्ये घालू मिक्सरच्या भांड्यातलं पाणी आणि त्यानंतर 3 ग्लास गरम पाणी.
पाणी जरा जास्त घालायचं, बटाटा आणि वांगी शिजून त्यामध्ये रस्सा राहायला हवा. पाणी घातलं की आता चमचा व्यवस्थित फिरवून ढवळून घ्यायचं आणि त्यासोबतच आपल्याला लागेल 1 चमचा कसुरी मेथी. कसुरी मेथी घातल्यामुळे भाजीची चव आणखी वाढते. आता गॅस मोठा करायचा आणि याला एक उकळी काढून घेऊ. भाजीला उकळी आली की आता गॅस मंद करायचा आणि बटाटा वांगी छान नरम शिजेपर्यंत शिजवून घेऊ. बटाटा वांग्याची भाजी शिजते तोपर्यंत आपण रोडगे करूया. तर इथे मी 15 चपात्या होतील एवढं गव्हाचं पीठ घेतलं. रोडग्यासाठी गव्हाचं पीठ दळून आणताना ते रवेदार दळून आणायचं. हे बघा, आपल्याला असं पीठ हवं. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ, त्यासोबतच 1 चमचा ओवा. आता ओवा घालताना तो आधी हातावर चोळून घालायचा, त्यामुळे त्याची चव आणखी वाढते. त्याचबरोबर आपल्याला लागेल 1 चमचा तेल. आता हे सर्व साहित्य पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. तेल गरम करून घ्यायची अजिबात गरज नाही, आपल्याला असंच वापरायचं आहे. सर्व साहित्य मिक्स करून घेतलं की आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर मळून घेऊ. लक्षात घ्या, रोडग्यांसाठी पीठ मळताना ते सैलसर भिजवायचं नाही, आपल्याला घट्टसरच पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे बघा, पीठ मी मळून घेतलं. रोडग्यांसाठी पीठ आपल्याला असं घट्टसरच भिजवायचं आहे. बघा, बरंचसं घट्टसर भिजवून घेतलं. आता वरून याला 2 थेंब तेल लावून घ्यायचं, त्यामुळे पीठ कडक पडणार नाही. आणि आता याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिट मुरण्यासाठी बाजूला ठेवू. तर 10 ते 15 मिनिटानंतर कणिक छान भिजली गेली आहे. आता काय करायचं, यातले 5 गोळे घ्यायचे. पहिला गोळा मोठा, दुसरा त्यापेक्षा लहान, तिसरा त्यापेक्षा लहान, असे 5 गोळे घ्यायचेत. आता यातला एक गोळा घ्यायचा आणि त्याला गोल फिरवून प्लेन करून घ्यायचं, म्हणजे नंतर त्याला चिरा पडणार नाहीत. सर्व गोळे याच पद्धतीने तयार करून घेतले की आता ते लाटून घ्यायचे आहेत. तर लाटताना त्याला थोडं गव्हाचं पीठ लावून लाटून घ्यायचं. आता रोडग्यांसाठी पारी लाटताना ती खूप पातळ न करता जाडसर लाटून घ्यायची. तर हे बघा, मी अशा प्रकारे ही पारी लाटून घेतली, खूप पातळ केलेली नाही. दुसरा गोळा लाटताना तो पहिल्या पारीपेक्षा लहान लाटून घ्यायचा. तर याच पद्धतीने सर्व गोळे लाटून घेऊया. तर सर्व गोळे मी लाटून घेतले. आणखी एक गोळा घेऊन एक छोटीशी पारी मी लाटून घेतली. आता यातली एक मोठी पारी घ्यायची. त्याचसोबत आता आपल्याला लागेल तेल. आता ह्या पारीला पूर्ण व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, कमी लावलं तरी चालतं. असं तेल लावून घेतल्याने काय होतं, पारी एकमेकांना चिपकत नाही, त्याच्या छान लेयर्स पडतात. आता यापेक्षा लहान पारी घ्यायची, ती बरोबर मधोमध ठेवायची आणि त्यालाही वरून तेल लावून घ्यायचं. आता तिसरी पारी यावर ठेवून त्यालाही तेल लावून घेऊ. आता यावर चौथी पारी ठेवून त्यालाही तेल लावून घ्यायचं. त्यानंतर 5वी पारी, त्यालाही तेल लावून घेऊ. आता आणखी एक छोटी पारी आपण करून घेतली होती, ती पण यावर ठेवून त्यालाही तेल लावून घ्यायचं. तेल लावून झालं की आता काय करायचं, हातामध्ये ही पारी घेऊन दोन्ही हाताचे बोट साईडला ठेवायचे आणि अंगठा मधात ठेवायचा. हे बघा, या प्रकारे. आता अंगठ्याने आतमध्ये दाबायचं आणि बोटाने गोल फिरवत वरच्या बाजूला बंद करत आणायचं, म्हणजे रोडगा छान गोल होतो. आपण पुरणाच्या पोळीसाठी करतो ना, अगदी तसंच. सर्व बाजूंनी व्यवस्थित बंद करत आणायचं. जे वर जास्तीचं पीठ असेल ते काढून घ्यायचं, त्याला चिरा ठेवायचे नाही, छान प्लेन करून घ्यायचं. जे जास्तीचं पीठ असते ते काढून घेतलं की आता रोडगा खाली ठेवायचा, त्याला गोल फिरवायचं, म्हणजे त्याला चिरा राहणार नाही, तो प्लेन होतो. आता रोडगा उभा करायचा, त्याला असा गोल फिरवायचं, म्हणजे त्याचा आकारही छान येतो. तर आपला रोडगा बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता, त्याला अजिबात चिरा पडलेल्या नाही. आता बाकीचे रोडगे होईपर्यंत हा झाकून ठेवायचा. आता याच पद्धतीने सर्व रोडगे तयार करून घ्यायचे. तर हे बघा, सर्व रोडगे मी बनवून घेतलेत. एवढ्या पिठात 5 रोडगे तयार होतात, म्हणजे 3 व्यक्तींचं पोटभर जेवण होऊ शकतं. आता हे रोडगे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी इथे फॉईल पेपर घेतला. फॉईल पेपरच्या मधात रोडगा ठेवायचा आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित पॅक करायचा.
फॉईल पेपर न लावता कढईमध्ये किंवा कुकरमध्ये हे रोडगे आपण भाजून घेऊ शकतो, पण त्यामुळे ते थोडेफार जळू शकतात. तर याच पद्धतीने सर्व रोडगे मी फॉईल पेपरमध्ये पॅक करून घेतलेत. आता कुकर घ्यायचा, त्याच्या तळाशी मीठ पसरवून घ्यायचं आणि आता त्यावर हे रोडगे ठेवायचे. कुकरचं झाकण लावताना त्याची शिट्टी आणि रिंग काढून घ्यायची. आता मंद गॅसवर अर्धा तास हे भाजून घ्यायचे. अर्धा तासानंतर रोडगे पलटवून परत अर्धा तास भाजून घ्यायचे, म्हणजे 1 तास हे आपल्याला रोडगे भाजून घ्यायचे आहेत. रोडगे पलटवताना हातात सुती कापड घ्यायचं. कुकर खूप गरम झालेलं असतं तर त्याची काळजी घ्यावी. आता हे रोडगे भाजून घेऊया. तर रोडगे होईपर्यंत आपली भाजी शिजलेली आहे. आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालू, गॅस बंद करू आणि भाजी काढून घेऊ. तर तुम्ही बघू शकता जबरदस्त दिसते ही वांग बटाट्याची भाजी आणि कलर पण खूप सुरेख आला आहे. छान तर्री आली आहे, मस्त सुवास दरवळतो आहे. तर आपली झणझणीत विदर्भ स्टाईल वांग बटाट्याची भाजी तयार आहे. रोडगे भाजायला ठेवून 1 तास झालेला आहे. अर्धा तासानंतर मी पलटवून घेतले होते. आता गॅस बंद करू आणि थंड झाल्यानंतर काढून घेऊ. कुकरमध्ये जरी आपण हे रोडगे केले तरी खूप छान होतात. आधी रोडगे कुकरला लावून द्यायचे आणि त्यानंतर भाजी करायची, म्हणजे 1 तासामध्ये रोडग्यांचा स्वयंपाक तयार होतो. आता हा गरम गरम रोडगा सुरीने कट करायचा आणि जेवायला बसायचं. बघा छान आतपर्यंत भाजला गेला आहे. तर हा रोडगा खायचा कसा, तर सर्वात आधी वाढूया मीठ, लिंबू कांदा, विदर्भ स्पेशल दह्याची चटणी. या दह्याच्या चटणीची रेसिपी मी आधीच अपलोड केलेली आहे. भात, शिरा, वरण, रोडग्यासोबत घट्टसर वरण करायचं, त्यावर तुपाची धार, वांग बटाट्याची भाजी. या पद्धतीने आलू वांग्याची भाजी केली तर खूप टेस्टी होते आणि कलर पण खूप छान येतो. आणि रोडगा. चला या जेवण करायला. तर तयार आहे विदर्भ स्पेशल बेत. ही रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून मला नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि प्रिया मराठी रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला तर भेटू अशाच मस्त रेसिपीमध्ये.